सर्वांना ओम नमो नारायण. आज आपण प्राचीन धर्मग्रंथ भगवद्गीता हा जो ग्रंथ आहे हा आपल्या आजच्या व्यवहारात कसा वापरता येईल हे पाहूया. तसं गीतेमधलं जे ज्ञान आहे, जो उपदेश आहे, तो कालातीत आहे. उदाहरण म्हणून बघूया. आता मोबाईलचं उदाहरण घेऊया. मोबाईल हा पूर्वी 2G होता, नंतर 3G झाला, नंतर 4G, आता 5G झालाय. याचा अर्थ काय, तर आपल्याला अपडेट करावं लागतं. ह्यातलं जे सायन्स आहे ते अपडेट करावे लागते. परंतु गीता यामधला जो उपदेश दिला आहे तो काळाच्या पलीकडला आहे. त्याला अपडेट करायची गरज नाही. साधारणतः इसवी सनापूर्व 5000 वर्षापूर्वी हा ग्रंथ सांगितला गेला असावा असे म्हटले जाते. परंतु म्हणजेच आत्ता त्याला साधारणतः 7000 वर्षे झाले इतका जुना आपण मानू शकतो. पण यातील ज्ञान याला अपडेट करायची गरज नाही. उलट त्याला डिकोडिंग कसं करायचे आणि आपल्या दैनंदिन जीवनात ते कसं वापरायचे हे आपल्याला पाहायचंय. आता गीता म्हणजे काय, तर कुरुक्षेत्रावर, धर्मक्षेत्रावर कौरव आणि पांडवांचं युद्ध चालू झालं. त्यापूर्वी अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला होता की हे भगवान, तू मला त्या ठिकाणी घेऊन चल की ज्या ठिकाणी मी कुणाला युद्ध करणार आहे, युद्धात मी कुणाला मारणार आहे हे मला दाखव. आणि जेव्हा खरंच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी होते, जेव्हा मध्ये बरोबर घेऊन गेले तिथं आणि सांगितलं, हे अर्जुना, हे बघ, या लोकांशी तुला युद्ध करायचं, या सर्वांना तुला मारायचं. तेव्हा अर्जुनाने बघितले की अरे हे माझेच लोक आहेत. भीष्म पितामह, द्रोणाचार्य, माझेच सगळे संबंधी आहेत. यांना मारून मी काय करायचं, तर पृथ्वीचं राज्य. त्यापेक्षा मला हे युद्ध नको. मी छोट्याशा जमिनीच्या तुकड्याकरता युद्ध करणार नाही. म्हणून अर्जुन खूप दुःखी झाला आणि गलित गात्र होऊन बसला. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने जी अभयवाणी दिली, जो उपदेश दिला, तो गीता उपदेश, ते गीता ज्ञान. गीता त्यामध्ये भगवंताचं पहिलंच एक छोटंसं आणि सुंदर पहिला श्लोक आहे. अशोचानन्व शोचस्त्वं प्रज्ञावादांच भाससे गतासूंच नानुशोचन्ति पंडिताः. हे अर्जुन, तू पंडितासारखी भाषा तर करतोयस आणि दुःखही करतोयस. अरे पण जे खरे ज्ञानी, जे खरे पंडित असतात ना, ते जे आहेत त्यांच्याबद्दल आणि जे गेलेत म्हणजे जे मृत्यू पावलेत त्यांच्याबद्दल, दोघांबद्दलही शोक करत नाही. अशी गीता सुरू होते. मग आता हे युद्ध किंवा हे जे कुरुक्षेत्राचं धर्मयुद्ध झालंय 7000 वर्षापूर्वी, मग आता त्या युद्धाचा आपल्या इथं कसं काय वापर करायचा, तर हे युद्ध रोज चालू आहे. कुरुक्षेत्रावरील हे युद्ध, कौरव आणि पांडवाचं युद्ध रोज चालू आहे. कसे ते आपण समजून घेऊया. जर आपण गीता प्रतिकात्मक म्हणून थोडी समजून घेतली ना, तर नक्की युद्ध कुठं आणि कसं चाललंय हे आपल्याला समजून येईल. आपण रोज युद्ध करत असतो. आता हे युद्ध, कुरुक्षेत्र म्हणजे काय, पांडव म्हणजे कोण, कौरव म्हणजे कोण, भीष्म द्रोणाचार्य म्हणजे कोण आणि कर्ण म्हणजे कोण, हे नीट अगोदर समजून घेऊया. आपण आत्ताच बोललो युद्ध रोज चालू आहे. मग ते कुठं चालू आहे, मग कुरुक्षेत्र कुठं आहे, हे धर्मयुद्ध आहे. मग हे धर्मयुद्ध कुठे चालू आहे आणि हे कुरुक्षेत्र कुठं आहे, तर हे कुरुक्षेत्र म्हणजे आपलं शरीर. धर्मयुद्ध म्हणजे काय, आपल्या आतील चांगल्या आणि वाईटांचं युद्ध. मग पांडव कोण, पांडव म्हणजे आपले 5 ज्ञानेंद्रिय. डोळे, जे काही सर्व जगत जे सतत पाहत असते, डोळे झाकले तरी पाहते, डोळे उघडे असतील तरीही पाहते. कान, आवाज ऐकत राहते. नाक, गंधाची जाणीव त्याला होते. जिव्हा, चवेची जाणीव तिला होते. त्वचा, स्पर्शेची जाणीव तिला होते. मग कौरव कोण, तर कौरव म्हणजे आपले 100 दुर्गुण. तर कौरव म्हणजे आपल्या मनातील शेकडो विषय आणि दुर्गुण. हो, आणि हे विषय जे आहेत ते दररोज आपल्या या 5
पांडवावर म्हणजेच इंद्रियावर रोज आघात करत असतात. आणि या पांडवांचं युद्ध या कौरवाशी रोज होत असतं. मग त्या कुरुक्षेत्रावर 7,000 वर्षापूर्वी पांडवांनी कौरवावर विजय मिळवला होता. त्यावेळेस त्यांचा सारथी कोण होता? तर भगवान श्रीकृष्ण. मग आपल्यालाही आपल्या कौरवावर विजय मिळवायचा आहे. मग आपल्या या इंद्रियरूपी पांडवांचा सारथी श्रीकृष्ण असला पाहिजे. मग आता हा श्रीकृष्ण सारथी कुठं मिळवायचा आणि कसा मिळवायचा? एक छानसं वाक्य आहे. परमात्म्याची कारागिरी पहा, काय कमाल आहे ना त्याची. त्याने सर्वांना बनवून टाकले, स्वतः मात्र गायब झाला. डोळे दिले पाहण्यासाठी, परंतु तो दिसतो मात्र बंद डोळ्याने. अशी त्याची कमाल आहे. आता ह्या श्रीकृष्ण म्हणजेच आपला आतला सारथी. आपल्याला तो बाहेर शोधायचा नाहीये, तो आपल्या आतच आहे. आपला आतला आवाज म्हणजे श्रीकृष्ण, आपला आत्मा म्हणजे श्रीकृष्ण, आपला सेकंड ट्रॅक म्हणजे श्रीकृष्ण, 6 सेन्स म्हणजे श्रीकृष्ण. आपल्याला प्रकाशाच्या मार्गावर नेणारा आपला अंतरात्मा म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्ण त्याचा सारथी असेल, मग काय अयोग्य आणि काय योग्य हो तो आपल्याला सांगणारच ना सतत. मग या आपल्या युद्धात द्रोणाचार्य कोण आणि पितामह कोण? तर द्रोणाचार्य पितामह म्हणजे जेव्हा तुम्ही लहानाचे मोठे होत जाता, म्हणजे जेव्हा तुम्ही वयाने लहान असता, तेव्हा तुमच्यापेक्षा वयाने मोठ्या लोकांबद्दल तुमच्या मनामध्ये एक वेगळा दृष्टिकोन असतो. तुमच्या दृष्टीने ते परफेक्ट असतात, परिपूर्ण असतात, कारण का त्यावेळी तुम्ही लहान असतात. पण जसे जसे तुम्ही मोठे होऊ लागता, तेव्हा आपल्याला त्यांच्या त्रुटी दिसू लागतात. म्हणजे आपल्या आतील ज्ञान जसं जसं परिपक्व होईल, तसे इतरांच्या वयाने कोणी लहान आणि मोठा नसतो, गुणाने आणि कर्माने माणूस लहान आणि मोठा असतो. मग एके दिवशी आपल्याला ठरवावं लागतं की नक्की कोणाचे ऐकायचे, आणि ठरवायचे असते की आपल्याला काय करायचे आहे. जे जे आपल्याला धर्माच्या मार्गावर घेऊन जातात ते आपले आणि मोठे. मग आता तुम्हाला द्रोणाचार्य आणि भीष्म पितामह कोण कळले. आता कर्ण बघूया. मग आता कर्ण कोण? तर कर्ण हा पांडवच आहे ना. मग कर्ण म्हणजेच आपलाच एक भाग असतो, परंतु साथ मात्र देतो तो त्या कौरवांची, दुर्गुणांची. हा कर्ण दुसरा तिसरा कोण नसून आपल्या स्वतःच्या वासना असतात, परंतु मैत्री मात्र ते या 100 दुर्गुणाची करत असतात. कर्णाला सारखा पश्चाताप होत असेल आणि आपल्या आपण दुर्गुणांची साथ का देतोय याची सतत कारणे सांगत असतो. तसेच आपल्या वासना पण अशाच असतात. आपल्याला पश्चाताप होतो, परंतु परत त्याच चुका करत राहतो आणि परत तीच कारणं देत राहतो. आता आपण आपले धर्मयुद्ध पाहिले. मग आता आपल्या दुःखाचा अंत कसा करायचा, आपल्या मनाची शांती कशी मिळवायची आणि यातून आपण बाहेर कसे व्हायचे. आपल्याला सारथी कळाला, आपले पांडव कळाले, कौरव कळाले. आपल्या आतला आवाज आपण कायमचा ऐकला पाहिजे. कुठलेही कर्म करताना एक क्षणभर थांबायचे आणि आपल्या आतल्या आवाजाला विचारायचे की हे मी कर्म करतोय ते योग्य आहे का अयोग्य आहे. जे जे कर्म तुम्हाला एकांतामध्ये लाज वाटते असं वाटतं स्वतःबद्दल, त्या ज्या ज्या गोष्टीने आपल्याला एकांतात आपली स्वतःचीच लाज वाटते, ते कर्म पाप आहे. आणि म्हणून पाप आणि पुण्याची भाषा नीट समजून घेतली पाहिजे. प्रत्येक कर्म आपल्याला चोख करायचा आपण प्रयत्न करायचा, परंतु अपेक्षा मात्र कुणाकडून करून घ्यायची नाही, मग दुःख होत नाही. कुणाकडून अपेक्षा केली की दुःख आलेच. जर आपले सुख जर दुसऱ्यावर अवलंबून असेल तर त्या व्यक्तीच्या मूडावर, तो कसा आहे, त्याचा मूड कसा आहे, चांगला आहे वाईट आहे, त्याच्यावर आपलं सुख अवलंबून होईल. म्हणून दुसऱ्यावर जराही अवलंबून आपलं सुख असले नाही पाहिजे. प्रत्येक गोष्ट करताना प्रत्येक गोष्ट आपल्या आतमध्ये स्वतःला सांगितलं पाहिजे. दुःख आलं तरीही आणि सुख आलं तरीही. दुःख आलं तर काय सांगितलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीला सृष्टी, स्थिती आणि लय आहे. तसाच माझ्या आतमध्ये आता जे काही वर्तमान आहे ते माझ्याच कर्माचा परिपाक आहे. म्हणून आता मलाच माझी जबाबदारी मला स्वीकारली पाहिजे, प्रत्येक कर्माची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.
मात्रा स्पर्शासु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा. तर सुख आणि दुःखाची अनुभूती आपल्या इंद्रियाला स्पर्श झाल्यामुळे होते, विषयांचा स्पर्श झाल्यामुळे होते, सुख आणि दुःखाची. परंतु हे दोन्ही कसे आहेत? परिवर्तनशील आहेत. आज आहेत, उद्या नाहीत. म्हणून तू ते सहन करायला शिक. आणि सहन करत असताना काय समज, या वर्तमान काळाला मीच जबाबदार आहे. गेले कित्येक जन्मामध्ये मी जे जे काही कर्म केले आहेत त्या कर्माचा परिपाक म्हणून आता माझं वर्तमान काळ आहे. परंतु हे जे काही आहे चांगलं वाईट याला मी जबाबदार आहे. जबाबदारी स्वतःवर घ्यायची, प्रत्येक कर्माची, प्रत्येक वर्तमान काळाची. आणि त्याबरोबर काय समजायचं, तर मी दुसरा तिसरा कोणी नाही, तर मी तोच तो परिपूर्ण आनंदमय अविनाशी चैतन्य स्वरूप आहे. मला ना सुख आहे ना दुःख आहे. कारण सुख आणि दुःख हे तर शरीराचे आहेत, परंतु मी अविनाशी आहे, मी चैतन्यमय आहे. का? कारण नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावक न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. आता मला हे पूर्णपणे समजले आहे की आत्मा हा अलिप्त आहे. आत्म्याला कोणीही कधीही कधी कसेही दुखवू शकत नाही, मारू शकत नाही, भिजवू शकत नाही, सुकवू शकत नाही. म्हणजे शरीराचे, भावनेचे जे काही विकार, जे काही क्रिया आहेत त्या सर्व फक्त शरीराशी आहेत. मी तो आनंदमय स्वरूप आहे. आणि कर्म कशी करायची, तर कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तर प्रत्येक कर्म करताना योग्य करायचं. धर्म काय बघायचा. धर्म म्हणजे काय, तर मी कोण आहे. धर्माच्या बाबतीत मी एक व्यक्ती आहे, कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी बहीण आहे, कुणाची तरी पत्नी आहे, कुणाची तरी आजी आहे. एक व्यक्ती म्हणून आहे, समाजातील एक समाजातली व्यक्ती म्हणून आहे. आणि मी स्वतः आहे. पुरुषही असेच विचार करेल, मी कुणाचा तरी भाऊ आहे, कुणाचा तरी पती आहे, कुणाचा तरी पिता आहे, कुणाचा तरी मुलगा आहे, मित्र आहे, सखा आहे. मी स्वतः एक आहे. म्हणजे नात्यातील प्रत्येक ठिकाणी माझं धर्म वेगळा आहे, माझे कर्म वेगळे आहे. आणि त्या धर्माला, त्या कर्माला धरून मी काय योग्य वाक्य, योग्य कर्म करत आहे का, एक क्षणभर थांबून स्वतःला बघायचं. प्रत्येक कर्म चोख करायचं, परंतु फळाची अपेक्षा मात्र थोडीही करायची नाही. प्रत्येक कर्म त्या ईश्वराला समर्पित करून द्यायचं आणि त्याच्यावर आपलं सर्व जीवन सोपवून द्यायचं. मी तुला समर्पित आहे, जे काही करायचे ते तूच करणार आहेस. यासाठी रामकृष्ण परमहंसाची एक छान गोष्ट आहे. ते म्हणायचे की तुमचं मुक्त्यारपत्र आईला देऊन टाका. म्हणजे आपलं मुक्त्यारपत्र ईश्वराला देऊन टाकायचं. म्हणजे काय, तर रामकृष्ण परमहंस एक छान गोष्ट सांगायची की जेव्हा एखादा छोटासा मुलगा चालत असताना जेव्हा वडिलांचा हात पकडतो, तेव्हा चालताना कधी मध्ये खड्डा येतो, कधी वर चढ येतो, तेव्हा त्याचा तोल जातो आणि तो पडून जातो. पण तोच हात जर वडिलांनी पकडला असेल तर पुढे खड्डा येऊ द्या, दगड येऊ द्या, पप्पांनी पकडले म्हटल्यानंतर आपण धडपडणार नाही. आपले वडील आपल्याला पकडलाय, आपल्या वडिलांनी, म्हणून आपला तोल जाणार नाही. असंच ईश्वराच्या बाबतीत करायची. आपली प्रत्येक कर्माची जबाबदारी त्याच्याकडे द्यायची. तू माझ्याकडून करून हे घेत आहे कर्म, मी करत नाही. तुझ्या प्रसन्नतेसाठी मी हे कर्म करतोय. बाकी हे चांगलं वाईट मला माहित नाही, मी परफेक्ट करते. जे काही कर्म होते ते तुझ्या कृपेने होत आहे. चांगलं होते हेही तुझ्या कृपेने, वाईट होते हेही तुझ्या कृपेने. त्यासाठी एक फार सुंदर श्लोक आहे निष्ठेचा, अध्याय 3, श्लोक 3. लोकेस्मिन् विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगे न चापन्य कर्मयोगे न मया नघ. म्हणजे माझी निष्ठा पूर्वक माझी भक्ती करायची आहे आणि प्रत्येक कर्म चोख करायचे. ज्ञानी समजतो मी तो आनंदमय आत्मा आहे, हे शरीराद्वारे कर्म होते. आणि आपण भक्ताने काय समजायचं, तुझ्याच इच्छेने, तुझ्याच परवानगीने हे सर्व होत आहे. माझी काय जबाबदारी आहे, मी प्रत्येक कर्म चोख करीन आणि तुझ्या प्रसन्नतेसाठी करील. कारण का, भगवंताची अभयवाणी आहे. काय आहे,
मी तुला सर्व पापातून मुक्ती देईल, पण तू मला शरण ये आणि माझी भक्ती कर. तू कुठल्याही गोष्टीचा कधीही शोक करू नकोस, मला समर्पित हो. म्हणून आपण त्या ईश्वराला, त्या भगवान विष्णूला, त्या परमात्म्याला काया वाचा मनाने शरण जाऊन प्रत्येक कर्म, प्रत्येक जबाबदारी, प्रत्येक कर्तव्य योग्य करायचं आहे. फळाची अपेक्षा करायची नाही आणि आपल्याला जमेल तशी भक्ती करायची. आपल्याला आवडेल त्या देवाची पूजा करावी. भक्ती म्हणजे काय? नाम घेणं. भक्ती म्हणजे काय? ध्यान करणं, त्याचं भजन गाणं, त्याच्या तीर्थक्षेत्री जाऊन परिक्रमा करणं, स्तोत्र वाचणं, मंत्र जाप करणं, त्याची महिमा गाणं, त्याचा ग्रंथ वाचणं. याती तुम्हाला जे हवं ते करा, पण भक्ती मात्र जरूर करा. ओम नमो नारायण. कंटेंट आवडला असल्यास लाईक शेअर जरूर करा. ओम नमो नारायण.